हॉटस्पॉट बनला मोडणीम जिल्हा परिषद गट, सामान्यांच्या आशा मात्र पल्लवीत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या तरी मोडणीम जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या हॉटस्पॉट बनत चालल्याचं चित्र असलं तरी नवख्या उमेदवारांकडून मतदारांच्या घेण्यात येत असलेल्या गाठीभेटीमुळं नवखे उमेदवार कामं नक्कीच करतील अशी चर्चा असल्यानं नवख्या उमेदवाराकडून सर्वसामान्यांच्या आशा पल्लवीत झाल्याची चर्चा नागरिकातून ऐकायला मिळत आहे. विविध पक्षांकडून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इच्छुकांच्या मुलाखती सध्या मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अगोदर माढ्यात, नंतर वरवडे आणि नंतर मोडणीम येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. तर दुसरीकडे काल राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील इच्छुकांच्या माजी आमदार धनाजीराव साठे, दादासाहेब साठे, ॲडव्होकेट मिनल साठे यांच्या नेतृत्वात माढ्यात मुलाखती पार पडलेल्या आहेत. तर शिवसेना उबाटा गटाची बैठक धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वात कुर्डवाडीत आणि टिंबुर्णीत शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची बैठक संजय कोकाटे यांनी घेतली. मात्र भाजपाकडून अद्याप काहीही हालचाली या निवडणुकीबाबत सध्या तरी दिसून येत नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सर्वात अगोदर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, पण उमेदवार जाहीर केलेले नसले तरी काही इच्छुकांनी आपापल्या परीनं दौरे सुरू केले असून गावभेट, मतदारांच्या गाठीभेटी, संवाद बैठका, गावातील संघटना आणि तरुणांच्या गाठीभेटीसह सोशल मीडियाचा वापर करत मतदारांना अपडेट देण्यात येत आहे. इच्छुकांच्या गावभेट दौऱ्यानं माढ्यात सध्या मोडणीम जिल्हा परिषद गटच जास्त चर्चेत आला आहे. मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास सज्ज असलेल्या सर्वच उमेदवारांपैकी काही इच्छुक सध्या नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर काही जण छुपा अजेंडा राबवण्यात व्यस्त आहेत. मात्र उमेदवारी फायनल होण्याआधी इच्छुकांमधली चाललेली ही रेस सध्या काही इच्छुक उमेदवारांनाच डोकेदुखी ठरू लागली असून यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत धाकधूक वाढलेली आहे. या इच्छुक उमेदवारांपैकी मोडणीम जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच असा निर्धार करून जिल्हा परिषद मतदारसंघातील गावामधून वाड्या वस्त्या, महिला संघटना, नागरिक, युवा वर्ग, ज्येष्ठ, वृद्ध नागरिक, व्यावसायिक, शेतकरी या सर्व घटकांच्या गाठीभेटी संवाद साधण्यात होळेच्या पल्लवी पाटील सध्या आघाडीवर आहेत. गाठीभेटी घेताना मतदारसंघातील अडचणी आणि त्यावर उपाय याबाबत पल्लवी पाटील या नागरिकांशी आत्मविश्वासपूर्ण संवाद साधत आहेत. आत्मविश्वासपूर्ण संवाद साधत असल्याने नागरिकांना, महिलांना पल्लवी पाटील या चांगले काम करतील हा विश्वास वाटू लागला आहे. त्याचबरोबर पल्लवी पाटील या सोशल मीडियाच्या माध्यमातून वापरण्यात येत असलेल्या टॅगलाईन आणि विविध पोस्टमुळे देखील आणि या पोस्टमधून त्यांची काम करण्याची वृत्ती आणि तळमळ दिसून येत असल्यानं त्यांच्या पोस्टला पॉझिटिव्ह कमेंट्स येत आहेत. एकीकडे पल्लवी पाटील जनसामान्यात मिसळत असले तरी, गाठीभेटी घेत असले तरी दुसरीकडे याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय हालचाली वाढू लागल्या आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्या म्हणणारा मोठा गट पुढे येत आहे. त्यामुळे मोडणीम जिल्हा परिषद, पंचायत समिती गणाची उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. काहींचा छुपा अजेंडा तर काहींनी उघड गाठीभेटी घेण्यास सुरुवात केल्यानं मोडणीम जिल्हा परिषद गट हॉटस्पॉट बनला असून उमेदवारी कोणाला मिळणार, कोण कोणत्या पक्षातून उभे असणार किंवा ऐन वेळेस कोण कुठे उड्या मारून उमेदवारी घेणार हे लवकरच समोर येईल. पण मोडणीम जिल्हा परिषद गटातून यावेळेस नवीन चेहऱ्याला पसंती की जुन्या की राजकीय वारसा असणाऱ्यांना उमेदवारी मिळेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवा. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.